सकाळचे 7:30 वाजले. बघा नेहमीप्रमाणे आपला पिकनिकसाठी रेडी असतो, एक्साइटेड. बघा बघा 12 वाजता उठणारा मुलगा आज चक्क 7:30 वाजता उठून बसलेला आहे. त्याला समजलंय मम्मी पप्पा कुठेतरी बाहेर चाललेत. ये चलो फिरायला. कुठे जायचा? बीचवर जायचा दुबुक दुबुक करायला. हो एक्साइटमेंट लेवल. प्रेमचे एक्सप्रेशन बघा, रागात आहे आता आणि हसेल पण. लगेच एक्सप्रेशन चेंज. आपण 3 दिवस बाहेर जाणार आहोत, तर झाडांना पाणी लगेच सुकतो, त्यामुळे आपण अशी व्यवस्था केलेली आहे की आंब्याची पेटी संपली होती, तर त्यातला जो पेंडा होता तो असा स्प्रेड केलेला आहे कुंड्यांमध्ये, जेणेकरून जेव्हा ऊन पडेल तेव्हा तो ऊन आहे तो डायरेक्ट कुंडीमध्ये नाही गेला पाहिजे, पेंडामध्ये तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होणार की खालची जमीन जी आहे ती ओली राहील आणि कुंड्यांमध्ये 2-3 दिवस ओलावा राहून कुंड्या जिवंत राहतील. सो हा छोटासा जुगाड केलेला आहे आपण. जेव्हा आपण ट्रिपवरून पुन्हा येऊ तेव्हा तो पुन्हा पेंडा काढून टाकू, कारण ऊन आहे ना डायरेक्ट कुंड्यांमध्ये पडतो, त्यामुळे लवकर झाडं संध्याकाळपर्यंत सुकून जातात. तर गाईस तयारी झालेली आहे. प्रेम बोलतोय चला पप्पा लवकर लवकर गाडी पुसूया आणि गाडीला किक म्हणून निघूया. ये प्रेम एक्साइटेड आहेस तू फिरायला? लाजतोय. तर गाईज हा आहे आमचा डे 1चा आउटफिट. आता आपला सामान सर्व गाडीत लोड केलेला आहे. आता आपण गाडी बंद करूया. चलो निकलते हैं घूमने. बाप्पा सो आता आम्ही निघालो आहोत दिव्यागरला आणि आमचं डेस्टिनेशन टाकलेलं आहे. सो 3.5 तास आमच्या इथून दाखवतोय. सो आता आम्ही गणपती बाप्पाला भेटायला जाणार आहोत. येस बरोबर. येस येस येस. आणि आमच्यात घेऊन बेसिकली आज आमची हळद आहे, हळद. आणि पहिली हल्दीची विश आलेली आहे वहिनींकडून. विद्या वहिनीने विश केलेली आहे हल्दीबद्दल. मी नाही अजून मेसेज बघितले, हेही बघितले. सो थँक्यू वहिनी. थँक्यू वहिनी. आणि आमच्या हल्दीला सर्वांनी यायचं हा, आणि जेवल्याशिवाय जायचं नाही. आज काय बेद आहे हल्दीमध्ये? आज बोकड आहे, कोंबडी आहे. कोंबडी पण ठेवली का? हो कोंबडीचा रस्सा आणि बोकड आहे. सुका. अच्छा प्रेम हल्दीला येशील ना मम्मी पप्पाच्या? हो येणार. मी म्हणून ब्लॉक करून आलोय हल्दीला येण्यासाठी. बघा एवढा छोटूसा रस्ता दाखवलाय आम्हाला शॉर्टकटच्या नजरेत. आम्हाला घाटातून आणली आता. मे बी आपण तो दुसरा रूट पकडला असता तर बेटर झालं. हा स्ट्रेट होता, पण आम्हाला वाटलं की हा जरा टायमिंग जरा कमी दाखवते, मग बरं इथेच जाऊया असं विचार केला. रिक्षा पण बघ कशी चढते. ही रिक्षा कधीपासून आम्हाला पुढेच जाऊन देत नाही, आजपासून थांबून ठेवलं पाठी. तिला वाटते की मला एकटीला टाकून जाऊ नका, माझ्या सोबत चला. हे बघा अशा गाड्या येतात, सो आपल्या गाडी खाली उतरवायला लागते. तो बघा छोटा हत्तीचा पल्स. ऍक्च्युली ते गावं पण आहे, टेकडी आहे काहीतरी, टेकडीवर घरं बोलतात ना तसा टाईप आहे ते. मस्त प्रवास आहे ऍक्च्युली, भारी वाटलं ना. डोंगरातून चाललोय आम्ही समुद्रात. कसली डोंगर आहेत. आम्ही खूप अशा डोंगरातून आलोय आणि इथे गावं आहेत ऍक्च्युली. कधी संपते असं झालंय. हो तेच ना. आय थिंक 1 तासापासून तेच चाललोय, डोंगरच चाललोय. छोटे रस्ते आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो, बाकी काय. कारण का आणि ऍक्च्युली इथं ना कसली सोय नाहीये की आपला पेट्रोल पंप झाला नाहीतर खाण्याचं काहीच नाही सोय. नाही हा रस्ता टाला खरं सांगते, पण लोकल गाड्या आहेत ना थोडं फास्ट जातात ना. हा ऍक्च्युली लोकल लोक तशीच असतात ना, आपली त्यांची एरिया ना, त्यांना माहिती असतं सगळं. आम्हाला वाटलं शॉर्टकट आहे, छोटा रस्ता म्हणजे लवकर पोहोचू म्हणून आम्ही हा निवडला. झोपलाय म्हणून आम्हाला काय वाटत नाही. बेबी झोपलाय आमचा.
यांनी हैराण केला असतं तर जमलंच नसतं. हा बघा इथे डॅम आहे, डॅमचं पाणी आहे. आता असं 1 तास आम्हाला असाच रस्ता आहे, आम्हाला माहिती नव्हतं पण आता तसं ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. हो, हे असे मधीत येतात कारण का गावठाण पडतोय ना, मग यांना असे हॉर्न द्या. आणि इथे आज मज्जा म्हणजे लग्न आहेत लोकांची, तर आम्हाला नवऱ्याच्या गाड्या अशा टेम्पो मध्ये अशा भेटतात हल्ली. घोडे बिडे रस्त्यावर. माकडे दिसते. हा, ते आम्ही शूट नाही केला पण ते माकडं बघा, माकडं बघा. ते आम्ही शूट नाही केला की आम्हाला घोडे वगैरे भेटत होते, टेम्पो, लग्नाच्या गाड्या वगैरे. कारण प्रेम झोपलाय म्हणून नाही करता आला, पण अशी खूप मज्जा म्हणजे मज्जा आली या रस्त्यात. आणि दुपार आहे म्हणून काय वाटत नाही, अशी गाडी येते पटकन. तर आपल्या खाली उतरायला लागतं कारण खूप छोटूस रस्ता आहे, छोटूस आहे. हा धरणाचा पाणी आहे. इकडे पण धरण, इकडे पण धरण. इकडे पण धरण आहे आणि इकडे पण धरण आहे. आणि आम्ही मध्ये वाटतं आम्ही दिव्यागरला नाही चाललो, आम्ही महाबळेश्वरला चाललोय, डोंगरातून ना. हा बघा आपला रायगड. रायगड रायगड आपला रायगड, रायगड रायगड आपला रायगड. घटवळणाची मस्त वाटते. समुद्र आहे वाटतं तो. फायनली डोंगर उतरून आम्हाला बीच म्हणजे समुद्र दिसलेला आहे. बीच नाही दिसलं, समुद्र दिसलाय. सो आम्ही आता 58 मिनिट्स मध्ये समुद्राच्या किनारे असणार. हे डोंगर पार करून आम्ही चाललोय. मला एवढी भूक लागली ना, कारण का 12 वाजले. याही तरी खाल्ला होता, जेवण कुठेतरी याही तरी खाल्ला होता वडापाव, मी काहीच नाही खाल्ला. भूक लागली आणि प्रेम झोपलाय म्हणून ठीक आहे. म्हणून आलेली फर्स्ट टाइम इथं ट्रॅव्हल करते अशा एरिया. अशा एरियामध्ये मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते जिथं काहीच नाही, कुठलीच सोय नाहीये, साधं दुकान नाहीये. इथे गावं आहेत पण ना अशी दुकानं नाहीयेत. रस्ता बघ किती छोटा, छोटासा रस्ता. गाव घरं बिरं मस्त आहेत, मोठी मोठी घरं आहेत. मोठा हायवे सोडून गुगलने हा रस्ता दाखवला. हो, बाकीची सोय काहीच नाही. ते मला ते समजत नाही सर्वाईव्ह कशी करतात. मला सांगा 2 तास झाले आपण असेच होत याच्यात. मला नाश्त्याला न्यूटेल आणि जेवणाला पिझ्झा लागतो इथं काय. हो तेच ना, मला रात्रीच्या 11 वाजता आठवण येते बेल्जियम ॲपलची. इथे कुठे बेल्जियम ॲपल, इथे साधा डेअरी मिल्क नाही भेटणार. समुद्र आणि तिथे डोंगर आहे आणि इथे आम्ही चाललोय. यांना एवढी मजा आली ना. यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बाय ड्राईव्ह ना, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मस्त वाटते त्यांना. दरबन रिसॉर्ट. आता आपली चेकिंग वगैरे होणार आहे. ती जेवायची वगैरे व्यवस्था आहे. ही आपली रूम. आपली रूम नंबर आहे 110. 10 तारखेला हळद, 11 तारखेचा लग्न. आणि ही आहे आपली रूम. प्रेम काय झालं अबू? ही आहे आपली रूम. हे इकडे बाथरूम. का आलं अबू? पप्पा पाहिजेत. आणि इकडे बाहेर गेल्यानंतर गार्डन एरिया. सो ये अशी आपली रूम. आता जस्ट पोचलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, आता जेवायला जातोय. दुपारचे जवळजवळ 2 वाजून गेलेत. भूक खूप लागले. आणि रस्त्याची ट्रॅव्हलिंग तर एकदम अनएक्सपेक्टेड होती, अशी असेल ट्रॅव्हलिंग.
पण मजा आली ट्रॅव्हल करताना. हा एक्सपिरियन्स भेटला एक्सपिरियन्स भेटला घाटाचा पूर्ण. मस्त, एकदम मस्त छोटे होता. छोटे रस्ते होते. आणि मेन प्रेम झोपला होता. हा प्रेम झोपला होता ना, दहा इरिटेट झाला असतं. हो, प्रेम कसं बघतोय. सो चला आता जेवायला आज जाऊ. आमची हळद आहे तर हळदीचं दुपारचं जेवण हा केलं. दुपारचं जेवण आहे. दुपारच्या जेवणासाठी आम्ही पापलेट ठेवलेला आहे आणि चिकन पण आहे. तो रडतोय कारण का तो तेव्हा नव्हता ना म्हणून. चला आता जाऊ जेवायला. आता आलोय आम्ही जेवायला. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. मस्त चारी साईडनी अशी नारळ सुपारीची झाडं आहेत. एकदम शांत आहे बघा, गार वाटतं एकदम. टेम्परेचर खूप प्रेमला मजा येते. मदर्स डे. मदर्स डे स्पेशल. सेकंड मदर्स डे. तर प्रॉन्स 65 आपला आलेला आहे. आता थोडी झोप घेऊन आम्ही रेडी झालोत, फ्रेश झालोत आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. थोड्याशा डिस्टन्सवरतीच आहे फ्रीज. आता आम्ही आलो बीचवरती. ये बीच झालाय. सेकंड बीच एक्सप्लोर.